सर्वजण हो. मी प्रताप विद्या मंदिराची विद्यार्थिनी आपल्या समोर माझी स्वरचित कविता सौंदर्य ही सादर करू इच्छिते. सौंदर्याचे अर्थ वेगळे कुणी न काढे कुणी न गोरे. सौंदर्याचे अर्थ वेगळे कुणी न काढे कुणी न गोरे. सौंदर्य नवे दिसण्याचे तर असावे सौंदर्य मनाचे. मोगऱ्यासारखे सुंदर व्हावे सुगंधित आणि शुभ्र रंग तयाचे. मोगऱ्यासारखे सुंदर व्हावे सुगंधित आणि शुभ्र रंग तयाचे. सौंदर्य त्याला दिसण्याचे ही पण भान मनाच्या सौंदर्याचे. देखाव्याची ती बोली गोड धरते असत्याची वाट. देखाव्याची ती बोली गोड धरते असत्याची वाट. सत्य सौंदर्याचे महत्व सांगती मनात मात्र खोट. अहंकार नसावा सौंदर्याचा नसावा माज धनाचा. अहंकार नसावा सौंदर्याचा नसावा माज धनाचा. कारण भविष्य सांगता येत नाही आहे कायमचा का असेल काही क्षणाचा. काय कुणास ठाऊक सौंदर्य कुठे हरपले. काय कुणास ठाऊक सौंदर्य कुठे हरपले. सौंदर्याच्या तलावातले पाणीच जणू झिरपले. उडी मारुनी तलावात या ओले चिंब होऊया. उडी मारुनी तलावात या ओले चिंब होऊया. सौंदर्याचे एकजुटीने नवे धागे ओऊया. कात टाकुनी अहंकाराची कार्यच तुम्हाला मोठं करी. कात टाकुनी अहंकाराची कार्यच तुम्हाला मोठं करी. येऊ द्यात बोलणाऱ्यांच्या सरी आनंदाने जा मन सौंदर्याच्या घरी. म्हणूनच सौंदर्याचे अर्थ वेगळे कुणी न काढे कुणी न गोरे. सौंदर्य नवे दिसण्याचे तर असावे सौंदर्य मनाचे. मंदिर चोपडा येथील विद्यार्थिनी मी माझी स्वरचित कविता आज आपणासमोर सादर करणार आहे. माझी कविता ही मालेगाव येथे झालेल्या एका मुलीवर झालेल्या अत्याचाराविरुद्ध आहे. माझ्या कवितेचं नाव आहे मुलींची सुरक्षा. आज अचानक जाग आली अन धार आली लेखणीला माझ्या. आज अचानक जाग आली अन धार आली लेखणीला माझ्या. सुकलेल्या जखमा आज त्या राक्षसाने केल्या ताज्या. त्या राक्षसाने केल्या ताज्या. जरी असल्या मुली सुरक्षित प्राण्यांच्या सहवासात. जरी असल्या मुली सुरक्षित प्राण्यांच्या सहवासात. परंतु माणूस नावाचा प्राणीच आज करतोय त्यांचा घात. आज करतोय त्यांचा घात. 3-4 वर्षांची मुलगी खेळत होती अंगणात. 3-4 वर्षांची मुलगी खेळत होती अंगणात. तिचा काय दोष होता हो. तिचा काय दोष होता हो. जर ती एकटीच होती दारात. जर ती एकटीच होती दारात. आई वडील येणार होते काही वेळाने कामावरून. आई वडील येणार होते काही वेळाने कामावरून. हाक मारली बाण म्हणून अन नेले त्या राक्षसाने तिला उचलून. अन नेले त्या राक्षसाने तिला उचलून. माणसांचे असे कृत्य पाहून काळी स्थिर तीळ तुटत आहे. माणसांचे असे कृत्य पाहून काळी स्थिर तीळ तुटत आहे. मुलींना घराच्या बाहेर काढणं त्यांच्या आई वडिलांना कठीण वाटत आहे. त्यांच्या आई वडिलांना कठीण वाटत आहे. पुन्हा छत्रपतींचा तोच न्याय अंमलात आणायला हवा. पुन्हा छत्रपतींचा तोच न्याय अंमलात आणायला हवा. अशा नराधमांचा तर हत्तीच्या खाली चिरडून मृत्यू किंवा थेट कडे लोटच व्हायला हवा. छत्रपतींची शिकवण विसरला आहे हा समाज सारा. छत्रपतींची शिकवण विसरला आहे हा समाज सारा. ती आठवण करून देण्यासाठी दुसरा शिवाजी राजाच जन्माला यायला हवा. दुसरा शिवाजी राजाच जन्माला यायला हवा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव अथर्व लोहान. मी प्रताप विद्या मंदिर या शाळेचा विद्यार्थी. आजकाल एका छोट्याशा डिव्हाइसने संपूर्ण जगाला वेड लावला आहे. तो डिव्हाइस म्हणजे मोबाईल. या मोबाईलचा आपण अनेक विधायक कामांसाठी उपयोग करू शकतो. परंतु आजकालची बिघडलेली तरुणाई गेली आहे या मोबाईलच्या आहारी असंच म्हणावं लागेल. याच विषयावर मी माझी स्वरचित कविता मोबाईल आपणासमोर सादर करीत आहे. जीवन सुरळीत सुरू होते कुठून आला हा मोबाईल. जीवन सुरळीत सुरू होते कुठून आला हा मोबाईल. या मोबाईलमुळे बिघडली लोकांच्या जीवनाची फैल. हरवत गेले मित्र मुलं विसरलीत शालेय सत्र. सध्या मजला मोबाईल दिसे अत्र तत्र सर्वत्र. अत्र तत्र सर्वत्र. अत्र तत्र सर्वत्र. आजकालची मुलं विसरलीत लपाछपी व लगोरी. आजकालची मुलं विसरलीत लपाछपी व लगोरी. यांना मोबाईल म्हणजेच सर्व काही हीच गोष्ट वाटते खरी. सध्याची मुलं विसरलीत छत्रपती शिवरायांना. सध्याची मुलं विसरलीत छत्रपती शिवरायांना. हे पुष्पाला पायर म्हणतात कोण समजावेल यांना. आई मुलाला सांगते जेवायला आहे बटाट्याची सब्जी. आई मुलाला सांगते
जेवायला आहे बटाट्याची सब्जी, परंतु मुलगा गुंग असतो खेळत फ्री फायर आणि पबजी. शाशीच्या तासिकेला शिक्षक वाजवतात शिटी. शाशीच्या तासिकेला शिक्षक वाजवतात शिटी व गृहपाठ दिल्यावर मुलगा लगेच काढतो चॅट जीपीटी. मित्रांनो, मोबाईल आहे उपयोगी व विघातक. हीच गोष्ट मुलांना लक्षात आणून द्या सतत. शेवटी मी एवढेच म्हणेन, आजपासून सर्वांनी करा मोबाईलच्या कामापुरता वापर. मग तुमचे जीवन होईल एकदम सुपर. धन्यवाद.